सगळ्या द्राक्ष उत्पादकांच्या वतीने काही मागण्या साहेब आपल्या समोर ठेवू इच्छितो। आज केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने अनेक फसव्या योजना घातलेल्या आहेत, त्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बसणार कसे नाहीत याची काळजी त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आमची सर्वांची आपल्याकडे मागणी आहे, द्राक्ष बाग मंडप साहित्याला अनुदान मिळावं अशी आमच्या सर्वांची मागणी आहे। प्लास्टिक कव्हर अनुदान मिळावं आणि ते मिळत असताना फक्त वाय पद्धतीच्या बागांना मिळते, मंडप पद्धतीच्या बागांना मिळत नाही। येणाऱ्या काळात आपल्याकडून पाठपुरावा केला जावा आणि मंडप पद्धतीच्या बागांना सुद्धा प्लास्टिकचं अनुदान कव्हर मिळावं व त्याचबरोबर भाऊसाहेब पुणकर फळबाग योजनेमध्ये द्राक्ष व बेदाण्याचा समावेश केला जावा अशी मागणी सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या समोर ठेवतोय। साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो, पाणी आल्यापासून योजना फिरल्यापासून ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। मी कवठेमंकाळची बाजारपेठ बघतोय, गेल्या 3-4 वर्ष जसा दुष्काळ पडतो तसा दुष्काळ या बाजारपेठांमध्ये पडलेला आहे। द्राक्ष बागा फुलवले जातात, पिकवली जातात, पण ते विकण्याची माध्यमं नाहीत आणि ऊस पिकवला तर ऊस घालवण्याची माध्यमं सुद्धा आज आमच्याकडे फार कमी उपलब्ध आहेत। आपल्या समोर महाकाली कारखाना आहे। खरं तर साहेब, हा कारखाना या तालुक्याची पंढरी आहे। हा कारखाना चालू झाला तर या तालुक्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या खिशामध्ये 4 पैसे जातील। हा कारखाना चालू झाला तर या तालुक्यातल्या बाजारपेठा पुन्हा फुललेल्या दिसतील। हा कारखाना चालू झाला तर या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या तोंडावरती साहेब हसू दिसेल। त्यामुळे साहेब, समस्त तासगाव कवठेमंकाळकरातल्या सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने माझी आपल्याकडे विनंती आहे, गारहाण आहे की आमचा हा कारखाना तुम्ही चालू करून द्यावा। ही विनंती मी तुम्हाला आपल्या सर्वांच्या वतीने तुमच्याकडे करतोय। आज आबांना जाऊन 10 वर्ष झाली। खरं तर आबांनी या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने काम केलं हे आज मला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही। आबांनंतरचा काळ मी आठवतो, कधी कधी तो काळ पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिला तर साहेब अंगावरती काटा मारतो। कशा पद्धतीने हे सगळं उभं राहिलं, अनेक लोकांचा विश्वास नव्हता आणि तो विश्वास व्यक्त करण्यासाठी, विश्वास संपादित करण्यासाठी आमदार सुमनताईंनी या मतदारसंघातले खेडोपाडी भेटी दिल्या, खेडोपाडी जाऊन संघटन उभं केलं। माझ्या आईला मी कष्ट करताना बघितलेलं आहे, रात्रीचा दिवस करताना बघितलेला आहे आणि सुरेश भाऊंना असेल किंवा तात्यांना असेल मला मार्गदर्शन करताना बघितलेलं आहे। तालुक्यातले अनेक मार्गदर्शक असतील, आबांचे अनेक जुने लोक असतील, ती साहेब मार्गदर्शक बनून आमच्या समोर उभी राहिली। लहान मुलाला जसं बोट पकडून आपण चालायला शिकवतो तसं गेल्या 8-9 वर्षामध्ये या मतदारसंघातल्या लोकांनी मला बोट पकडून चालायला शिकवलेलं आहे। मी साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, विकास कामांच्या बाबतीत देशामध्ये, राज्यामध्ये कुठलंही सरकार असू दे, आमच्या लोकांनी मागणी केली, मी तिथं निधी आणून दिला नाही असा एकही प्रसंग नाही। प्रसंगी सुमनताईंबरोबर आठवड्याला जाऊन मंत्रालयामध्ये आम्ही पाठपुरावा केला आणि जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं। गेल्या 1 सप्टेंबरला साहेब तुम्हाला आठवत असेल, मी आपल्याला एक विनंती केली होती, आबांची इच्छा होती की या मतदारसंघातल्या माळावरती एमआयडीसी उभी राहिली पाहिजे। 1997 पासून आबांची इच्छा होती। अनेक लोकांनी, समाजकंटकांनी विरोध केला होता, फक्त आबांना क्रेडिट मिळेल म्हणून या तालुक्यात एमआयडीसी होऊ न दिल्याचा घात काही लोकांनी घातला, लोकांची दिशाभूल केली आणि आबांचं ते काम पूर्ण होऊन दिलं नाही। साहेब, मागच्या 1 सप्टेंबरला मी मागणी केली, मी आपल्याकडे मागणी केली, अनेक वेळा पाठपुरावा केला, आपण राज्य स्तरावरती त्यासाठी पाठपुरावा केला आणि आज जुलै महिन्यामध्ये 5 वर्षानंतर एमआयडीसी आम्ही मंजूर करून दाखवलेले या तालुक्यामध्ये।
मी साहेब आज या व्यासपीठावरून एक मोठी घोषणा करतो. लोकसभेच्या आधी 3